EEPC अर्थात भारतीय अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या पश्चिम क्षेत्राच्या 37व्या निर्यात पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी केलं। भारतात अभियांत्रिकी उद्योगानं उत्पादन क्षेत्राचं आधुनिकीकरण करून जागतिक दर्जाच्या अभियांत्रिकी वस्तू निर्माण केल्या आहेत, अशा शब्दात त्यांनी या क्षेत्राचं कौतुक केलं। अभियांत्रिकी क्षेत्रातून 112 अब्ज डॉलर मूल्याची विक्रमी निर्यात केल्यामुळेच मर्चंडाइज वस्तूंच्या निर्यातीसाठी 2021-22 या वर्षाकरता ठेवलेलं 400 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य भारताला गाठता आलं आणि यामध्ये EEPCचं योगदान अत्यंत मोलाचं आहे, असं त्या म्हणाल्या। कोरोना काळात या क्षेत्रानं चांगल्या पद्धतीनं टिकाव धरला आणि नंतरही उत्तम कामगिरी करून दाखवली, अशा शब्दात त्यांनी समाधान व्यक्त केलं। सध्या निर्यातदारांना काही देशांतर्गत अडचणींना तोंड द्यावं लागत असल्याचं मत EEPCचे अध्यक्ष अरुणकुमार गरोडिया यांनी यावेळी व्यक्त केलं। निर्यातीसाठी सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल बजाज ऑटोला सुवर्ण चषकानं तर JSW स्टीलला रौप्य चषकानं सन्मानित करण्यात आलं।